पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। ही रक्कम देशभरातील 9,32,00,000 शेतकऱ्यांना या रकमेचा लाभ मिळणार आहे। महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा, शेतकऱ्यांसाठी खुश खबर, कारण की मित्रांनो बघा, नमो शेतकरी व पीएम किसान दोन्ही हप्ते एकत्रच। बघा शेतकरी मित्रांनो बघा, शेतकरी बांधवांनो बघा, अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे की आता बघा राज्य सरकारच्या माध्यमातून जी बातमी आहे ते आता बघा सरकारने बघा सांगण्यात आता त्यांनी सांगितलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा बघा सरकारच्या बघा एकत्रित निर्णयामुळे बघा आता पीएम किसान योजनेचा बघा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा बघा 9वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। बघा शेतकरी मित्रांनो सरकारने सांगितलं आहे आणि त्यामुळे बघा आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता थेट पैसे जमा होणार आहेत। बघा शेतकरी मित्रांनो, राज्यातील बघा लाखो शेतकरी बांधवांना आता मोठा आर्थिक दिलासा मिळालेला असून आता शेती कामासाठी लागणारी भांडवल खर्च भागवण्यास मदत होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता सरकारने मोठा निर्णय घेतलेला बघा, पावसाळा सुद्धा येत नाहीत, पाणी सुद्धा पडत नाही आणि शेतकऱ्याचे खूप मोठा आता नुकसान होत आहे। ते बघा शेतकऱ्यांना नुकसान होत आहे आणि शेतकऱ्यांचे बघा पेरणी वावरामध्ये पेरणी सुद्धा राहिलेला आहे। त्यामुळे बघा सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे तो म्हणजेच की नमो शेतकरी योजनाचे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनाचे 2,000 रुपये असे टोटल या ठिकाणी 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता लवकरच थेट जमा करा, असं बघा आता त्यांनी मोठ्या आता घोषणा केलेली आहेत। त्यामुळे बघा सरकारने सांगितलं आहे की आता लवकरच या जिल्ह्यांमध्ये वाटप करा। आता त्यांनी सांगितलंय बघा पात्र जिल्ह्याची त्यांनी सांगितलंय आणि अटे कोणते आहे, कोणते जिल्हे असणार आहे की त्या बघा उद्यापासून त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, अनेक दिवसापासून शेतकरी बघा सुरू असलेली हप्त्याची प्रतीक्षेत होती। बघा चर्चा होत्या की आता बघा मित्रांनो बघा प्रशासनाने सुद्धा या दोन्ही योजनेच्या वितरणासाठी अधिकृत जी.आर. काढलेला असून पात्र लाभार्थ्याची यादी आता अंतिम केलेली आहे आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा एकत्र जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये बघा आता खुशीचे उत्साहाचे वातावरण सुरू आहे। शेतकरी मित्रांनो बघा, आता नेमके कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे, सर्वात अगोदर आता सर्वप्रथम आपण या ठिकाणी आता जिल्हे बघणार आहोत। बघा शेतकरी मित्रांनो, आता सरकारचं म्हणणं आहे की बघा 3 टप्प्याने पैसे जमा करणार आणि आता उद्यासाठी बघा पहिला टप्पा कोणता आहे, म्हणजेच की बघा मित्रांनो आज आहे 19 तारीख, बघा 20, आता बघा उद्या 21 तारीख आहे। तर आता कोणत्या दिवसापासून म्हणजेच की बघा 3 दिवस प्रोसेस चालणार आहे, किती कोणत्या दिवशी कोणते जिल्हे पात्र असणार आहे संपूर्ण त्यांनी सांगितलं आहे। बघा मित्रांनो, उद्यासाठी कोणते जिल्हे पात्र असणार आहे, बघा कोकण विभागातील बघा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा, आता यासाठी शेतकरी बांधवांना या निर्णयाचा मोठा आता लाभ मिळणार आहे। बघा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, त्यानंतर बघा भौगोलिक दृष्ट्या कठीण असलेल्या या भागातील शेतकऱ्यांना वेळेवर मिळणारी जी मदत आहे ती शेती कामासाठी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। बघा संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याची आधार लिंक असल्याचे आणि केवायसी हे पूर्ण झाल्याची खात्री करून घ्यावी, जेणेकरून रक्कम जमा होण्यास अडथळा न येणार नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा, तसेच बघा त्यानंतर पुढील महाराष्ट्रातील बघा पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरोखरच मोठी गुड न्यूज आहेत। अनेक महिन्यांपासून बघा लांबणीवर पडलेला हप्ता आज बघा आता मिळणार असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन सोपे होणार आहेत आणि कृषी विभागाकडून बघा मिळालेल्या माहितीनुसार पुढील काही दिवसातच ही प्रक्रिया पूर्ण होऊन सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील, म्हणजेच की बघा आता पैसे उद्या तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। बघा त्यानंतर बघा विदर्भातील बघा अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील कापूस आणि इतर पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे पैसे मोलाचे ठरणार आहेत आणि पेरणीपूर्वी मशागत आणि खते बियाणे खरेदीसाठी आता शेतकऱ्यांकडे पुरेशी रक्कम हे उपलब्ध असेल आणि या दोन्ही योजनांचे हप्ते एकत्रित मिळालेल्या शेतकऱ्याचे आर्थिक ताण हे कमी होणार
त्यांना होणार आहे. मोठी मदत त्यांना होणार आहे. बघा खत बियाणं घेण्यासाठी त्यांना मोठी मदत मिळणार आहे. म्हणून सरकारने त्यांनी सांगितलं आहे आता हप्ता जमा करा. बघा त्यानंतर बघा पुढील जिल्हे आहे कोकणातील बघा रायगड आणि पालघर. बघा या जिल्ह्यातील बघा बागायतदार आणि शेतकरी बांधवांनी आपल्या बँक खात्याची केवायसी पूर्ण आहे का प्रक्रिया पूर्ण नक्की एकदा तपासून घ्या. कारण मित्रांनो बघा PM किसानचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरीचा 9वा हप्ता मिळण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे. यामुळे बघा वितरणात आता कोणताही गोंधळ होणार नाहीत आणि सर्व शेतकऱ्यांना बघा वेळेत हे लाभ मिळेल. बघा मित्रांनो हे सर्व तुमचे काम पूर्ण असेल तर तुम्हाला कोणताही अडथळा न येता तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तसेच बघा पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर बघा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संधीचा फायदा घेण्यासाठी आपल्या जवळच्या बँकेची संपर्क साधावा आणि सरकारी योजनेचा लाभ घेताना कोणताही तांत्रिक अडचण येऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. या दोन्ही हप्त्याच्या एकत्रित वितरणामुळे शेतकऱ्यांच्या मूलभूत गरजा आता पूर्ण होण्यास मदत होणार आहेत. बघा त्यानंतर पुढील मित्रांनो बघा पुढील जिल्हा सांगण्यात आला आहे विदर्भातील वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हप्त्याबाबत आता कोणताही अफवाकडे दुर्लक्ष करावे. अधिकृत संकेतस्थळावरूनच आपल्या अर्जाची स्थिती तपासावी. दोन्ही योजनांचे पैसे एकाच वेळी खात्यात जमा होणार असल्याने मोबाईलवर येणाऱ्या मेसेजकडे लक्ष ठेवावे. कारण मित्रांनो बघा लवकरच तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती उद्या थेट तुमच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहेत. बघा पुढील म्हणजेच की बघा पुढील जिल्हा आहे चंद्रपूर. बघा विदर्भातील चंद्रपूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा निर्णय म्हणजे शेतीसाठी मिळालेला मोठे बळ आहेत. बघा नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसानचा 23वा हप्ता हा जमा होण्यास सुरुवात होणार आहे. बघा मित्रांनो तुम्हाला आता मी पहिल्या टप्प्याचे जिल्हे सांगितले आहे आणि आता बघा पुढील दुसऱ्या टप्प्यातील कोणते जिल्हे असणार आहे हे सुद्धा तुम्हाला पुढील अपडेटमध्ये सांगणार आहोत. कारण की मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे मित्रांनो बघा पुढील अपडेटमध्ये ते नक्की तुम्हाला पुढील हप्त्यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहे आणि बघा सरकार तुम्हाला कोणते जिल्हे असणार आहेत जिल्ह्याची तुम्हाला संपूर्ण जिल्ह्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहे पात्र आहे आणि त्या पात्र तालुक्यातील कोणते शेतकरी आहे तुम्हाला ती यादी कशी बघायची आहे तुम्हाला मिळणार का नाही संपूर्ण डिटेलमध्ये ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी मित्रांनो ही जर माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या इतर मित्रांबरोबर माहिती नक्की शेअर करा आणि मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. चला तर मग आता भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.